थांबा, जर तुमच्या घरात दक्षिण दिशेला हे एक चूक होत असेल तर लक्ष्मी माता घरात टिकत नाही असं वास्तुशास्त्र सांगतं. आज मी तुम्हाला असा एक सोपा उपाय सांगणार आहे जो आमच्या आजी आजोबांनी वर्षानुवर्ष श्रद्धेने केला. हा उपाय करण्यापूर्वी जास्त पैसा लागत नाही, फक्त श्रद्धा आणि योग्य दिशा लागते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा एक नियम सांगणार आहे जो अनेक लोक नकळत मोडतात. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्याबद्दल कदाचित तुमच्या आईने आजीने तुम्हाला सांगितलं असेल, पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण ते सगळं विसरून गेलो आहोत. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? महिन्याच्या शेवटी हात रिकामा होतो असं वाटतं का? घर भरलेलं असेल तर मनात एक अस्वस्थपणा का जाणवतो? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे घराच्या दक्षिण दिशेला एक विशिष्ट वस्तू ठेवली की घरधन म्हणजे घरातील संपत्ती, सुख, समृद्धी खऱ्या अर्थाने भरून जाते. नमस्कार माझ्या सगळ्या प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो. माझ्या या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. महिलांना आपले पूर्वज किती शहाणे होते ना. त्यांना कुठलं शास्त्र माहीत होतं, कुठली भाषा माहीत होती, कुठलं ज्ञान होतं त्यांच्याजवळ हे सांगता येत नाही. पण त्यांनी जे सांगून ठेवलं आहे ते आजही 100% खरे आहे. आपण लहान असताना आपल्या घरात वेगवेगळ्या गोष्टी कुठे ठेवायचं हे ठरवलेलं असायचं ना. देव्हारा कुठे असायचा, पाण्याचा माठ कुठे असायचा, झोपायची जागा कुठे असायची, हे सगळं उगाच नव्हतं. ते वास्तुशास्त्र होतं, हे ज्योतिषशास्त्र होतं. ते आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं ज्ञान होतं आणि त्या दिशांना खूप महत्त्व आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या चारही दिशांचा घराशी, घरातील लोकांशी, घरातील संपत्तीशी थेट संबंध आहे. आज आपण बोलणार आहोत दक्षिण दिशेबद्दल. दक्षिण दिशा म्हणजे यमराजाची दिशा असं आपण ऐकतो. काहींना वाटतं की दक्षिण दिशा म्हणजे नकारात्मक दिशा, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. दक्षिण दिशा ही संपत्तीची, स्थिरतेची आणि शक्तीची दिशा आहे आणि या दिशेला योग्य वस्तू ठेवली तर घरात लक्ष्मीमाईचा वास होतो. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा आहे, हे खरं आहे. पण यमदेव म्हणजे फक्त मृत्यूचे देव नाहीत. यमदेव म्हणजे न्यायाचे देव, धर्माचे देव. आपण जिथे न्याय आहे, धर्म आहे, तिथे लक्ष्मी आपोआप येते. आपल्या शास्त्रात सांगितलं आहे की दक्षिण दिशेला धन आणि संपत्ती साठवण्याची शक्ती आहे. म्हणूनच जुन्या काळी घरात जे मोठे लोखंडी पेटारे असायचे, तिजोरी असायची, ती दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवली जायची. कारण दक्षिण दिशेला ठेवलेली संपत्ती वाढते, टिकते आणि घरात स्थिर राहते असं सांगितले जाते. पण आजकाल आपल्याला हे माहीत नाही. आपण घर बांधतो, फ्लॅट घेतो, पण दिशांचा विचार करत नाही आणि मग घर असूनही घरधन नाही, पैसा येतो पण राहत नाही असं होतं. तर आज मी तुम्हाला ती खास वस्तू सांगणार आहे जी दक्षिण दिशेला ठेवायची आहे आणि त्याचसोबत त्या वस्तू ठेवताना कोणती काळजी घ्यायची, कोणता नियम पाळायचा हे सुद्धा सांगणार आहे. महिलांनो, दक्षिण दिशेला ठेवायची सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीचा किंवा धातूचा दिवा अथवा समई. हो, साधा दिवा किंवा समई, पण ती विशिष्ट पद्धतीने ठेवायची आहे. दक्षिण दिशेला एक लहान देवाऱ्यासारखी जागा करायची. त्यात तुपाचा किंवा तेलाचा दिवा नेहमी तेवत ठेवायचा. आता तुम्ही म्हणाल की दिवा तर आपण लावतो, मग वेगळं काय? तर फरक हा आहे की दिवा दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि तो एका विशेष हेतूने ठेवायचा आहे. या दिव्यासोबत दक्षिण दिशेला तुम्ही लाल रंगाचा कापड ठेवू शकता. लाल रंग हा शक्तीचं प्रतीक आहे, संपत्तीचं प्रतीक आहे. या लाल कापडावर थोडं हळदी कुंकू ठेवा आणि त्यावर तांब्याचा किंवा पितळीचा एक छोटासा कलश ठेवा. या कलशात थोडे तांदूळ घाला, त्यावर एक नारळ ठेवा आणि त्यावर लाल दुपट्टा, लाल वस्त्र घाला. हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला या पद्धतीने हे सगळं मांडता तेव्हा या घरात लक्ष्मीमाई येते आणि ती स्थिर राहते. याशिवाय दक्षिण दिशेला तुम्ही घरातील मोठ्या माणसांचे फोटो लावू शकता, म्हणजे घरातील पूर्वजांचे फोटो. कारण पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांचा आशीर्वाद असेल तर घरधन आपोआप वाढतं. आता हे महत्त्वाचे आहे बायांनो. दक्षिण दिशेला काय ठेवायचं हे झालं, काय ठेवू नये हे तितकंच महत्त्वाचं आहे. दक्षिण दिशेला कधीही कचरा ठेवू नका. दक्षिण दिशेला कधीही जुने, मोडलेले, निरुपयोगी सामान ठेवू नका.
दक्षिण दिशेला कधीही स्नानघर किंवा संडास नसावा असं शास्त्र सांगतं. पण घर आधीच बांधलेलं असेल तर त्यावर उपाय म्हणून त्या दिशेला सतत स्वच्छता ठेवा. आणि वर सांगितलेला दिवा जरूर लावा. दक्षिण दिशेला मोठे आरसे ठेवू नका. आरशात दिसणारं हे प्रतिबिंब ऊर्जा परावर्तित करत असतं आणि दक्षिण दिशेने जी नकारात्मक शक्ती येते ती परत जाते. दक्षिण दिशेला काळ्या रंगाच्या गोष्टी जास्त ठेवू नका. काळा रंग या दिशेला नकारात्मकता वाढवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिण दिशेला कधीही मुख्य दरवाजा नसावा. जर असेल तर त्या दरवाजाच्या आत एक लहानसं एक शुभचिन्ह लावा. आपले स्वामी महाराज नेहमी सांगायचे की घर म्हणजे फक्त भिंती आणि छप्पर नाही. घर म्हणजे तिथे राहणाऱ्या माणसांची मनशांती, त्यांचा आनंद आणि त्यांची समृद्धी. स्वामी महाराजांनी सांगितलं होतं की जे घर स्वच्छ असतं तिथे दिवा तेवत असतो. जिथे देवाची पूजा होते तिथे आईने केलेला स्वयंपाक सुगंधाने दरवळतो. त्या घरात लक्ष्मी माता स्वतः येऊन राहते. आणि त्याच दिशांचं महत्त्व सांगताना स्वामी महाराजांनी सांगितलं की घराच्या दक्षिण दिशेला नेहमी दिवा लावा. हा दिवा यमराजांना संतुष्ट करतो, घरातील नकारात्मक शक्ती दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा आत येण्याचा मार्ग मोकळा करतो. जेव्हा यमदेव संतुष्ट असतात तेव्हा घरातील माणसांचं आरोग्य चांगलं राहतं, कर्ज फिटतं, अडकलेली कामं होतात आणि घरात भरभराट येते. हे स्वामी महाराजांचे शब्द आहेत आणि त्यांच्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास आहे. तर आता हे सगळं करायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे उद्या तुमच्या घराची दक्षिण दिशा शोधा. मोबाईलमध्ये कंपास ॲप असतं, तो वापरा आणि दक्षिण दिशा कुठे आहे ते बघा. त्या दिशेला एक छोटीशी सुंदर जागा स्वच्छ करा. तिथे एक लाल कापड अंथरा. त्यावर एक पितळाचा किंवा तांब्याचा दिवा ठेवा. त्यात तूप किंवा तीळ घाला आणि दिवा लावा. हे रोज करायचं आहे. शक्यतो सकाळी सूर्योदयाला आणि संध्याकाळी सूर्यास्ताला दिवा लावताना मनात हे माना, हे यमदेव, हे लक्ष्मी माते, माझ्या घरात सुख शांती आणि समृद्धी यावी आणि आमचं घरधन भरभरून वाढावं. हे मनापासून म्हणा, तोंडाने नाही तर हृदयाने करणं तितकेच महत्त्वाचे आहे, कारण देव हृदयाची भाषा समजतो. याशिवाय दर शुक्रवारी या जागेवर हळदी कुंकू वहा, एक फूल ठेवा आणि जमल्यास एक नारळ फोडा. महिन्यातून एकदा तरी दिशेला धूप किंवा अगरबत्ती लावा. धुपाचा सुगंध नकारात्मकता ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मकता आणतो. या छोट्याशा उपायाने तुमच्या घरात खरोखरच बदल होईल. तर हे सगळं करायला खूप पैसे नाही लागत, खूप वेळही नाही लागत, पण श्रद्धा मात्र पाहिजे. श्रद्धेशिवाय कुठलाही उपाय काम करत नाही. स्वामी महाराज म्हणायचे की देवावर विश्वास ठेवणारा कधी रिकामी हाताने राहत नाही. आज तुम्ही जे ऐकलं आता हे तुमच्या घरात करा. फक्त 1 महिना करा आणि फरक बघा. मला खात्री आहे की तुम्ही परत येऊन मला सांगाल की खरोखरच घर बदललंय, मन बदललंय, परिस्थिती बदलली आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा श्रद्धा, स्वच्छता आणि सातत्य यांच्यासोबत केला तर खरंच त्याचं खरं फळ मिळतं. घराची दक्षिण दिशा स्वच्छ ठेवा. रोज देवाचं स्मरण करा आणि घरात सकारात्मक विचार ठेवा. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते आणि कुटुंबात आनंद, समाधान आणि एकोपा वाढतो. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तो तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना शेअर करा. अशा श्रद्धा, वास्तू आणि आध्यात्मिक विषयावरील उपयुक्त माहिती पाहण्यासाठी या श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेवटी एकच प्रार्थना आहे, श्री स्वामी समर्थ महाराज आणि लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो.
तुमच्या घरात सुख शांती समाधान आणि भरभराट नांदो. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आत्ताच लाईक करा. तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांना शेअर करा, कारण हे ज्ञान एकट्याने ठेवायचं नाही, सगळ्यांपर्यंत पोचवायचं आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं घर सुख शांती आणि समृद्धी नांदो. श्री स्वामी समर्थ.